नाशिक जिल्हा बँकेच्या आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात मतभेद दिसून आलेत। भुजबळ यांनी बँकेच्या अडचणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना जबाबदार धरत या सो कॉल्ड नेत्यांनी बँक बुडवली असा आरोप केला होता। आता त्यांच्या आरोपाला कृषी मंत्री कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिले। नाशिक जिल्हा बँकेसंदर्भात छगन भुजबळांचा गैरसमज झालाय। नेत्यांमुळे बँक बुडाली असं म्हणणं चूक असल्याचं मत कोकाटे यांनी व्यक्त केलंय। नाशिक जिल्ह्याची ही जी बँक जी आहे हे एकेकाळी महाराष्ट्रातली नव्हे हिंदुस्थानमधली दुसऱ्या क्रमांकाची बँक होती आणि एवढा मोठा प्लॅन होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा, देशामध्ये दुसरा क्रमांक। पण आमच्या तिकडचे जे आहेत अनेक वेगवेगळे सगळ्या पक्षाच्या जे आहेत सो कॉल्ड नेते ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे ही बँक बुडवून टाकले। आणि म्हणून मी आता सारखं सातत्यानं त्यांना सांगतो, जे काय आमचे वरचे लोक जे असतील ते किंवा मंत्री संबंधित, कृपा करा त्याची निवडणूक घेऊ नका, कारण ज्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे त्यांची पोरं तयार आहेत परत निवडणुकीला उभं राहायला। ती बँक कधीच वरती येऊ शकणार ना। निवडणुका घेऊ नये या मताचा मी सुद्धा आहे। निवडणुका ह्या बँकेला परवडणाऱ्या नाही आहेत, नंबर 1। नंबर 2, सर्व पक्षांच्या लोकांनी बँक संपवली वगैरे असे आरोप चुकीचे आहेत। भुजबळांचा कोणतरी गैरसमज केलेला दिसतोय, असं काही झालेलं नाही। कुठल्याही राजकीय पुढाऱ्याकडे बँकेचं कर्ज येणं नाही, बँक त्यांनी बुडवली असं म्हणता येणार नाही। काही गोष्टीमध्ये चुकीचे निर्णय किंवा अनावश्यक या ठिकाणी कर्ज वाटप या ठिकाणी झालेलं आहे। तेवढ्या एका गोष्टीमुळे कर्ज वसूल न झाल्यामुळे बँक अडचणीत आलेली आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा राजकीय वशिला न ठेवता बँक सुरळीत चालावी यासाठी प्रशासक राहावा ही माझी पण धारणा आहे। त्यामुळे तसं काही फार गैरसमज करण्याचं कारण नाही।